नमस्कार मंडळी. आपल्या जनावरांना वर्षभर पौष्टिक हिरवा चारा कसा द्यायचा हा प्रश्न पडलाय, आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि शिकूया हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवण्याची एक सोपी पद्धत. उन्हाळा आला की आपली सगळी धांदल उडते नाही का? पाण्याची टंचाई आणि त्याहून मोठी चिंता म्हणजे चाऱ्याची. हिरवा चारा मिळणंच मुश्किल होऊन बसतं. आणि मग काय, त्याचा थेट परिणाम होतो जनावरांच्या तब्येतीवर आणि दुधाच्या उत्पादनावर. ही अडचण खरं तर आपल्या सगळ्याच पशुपालक बांधवांची आहे. पण थांबा, या मोठ्या समस्येवर एक जबरदस्त आणि खात्रीशीर उपाय आहे. तो उपाय म्हणजे मुरघास. हो, आपण याला सायलेज असंही म्हणतो. तर हा मुरघास म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर हे आहे आपल्या चाऱ्याचं लोणचं. जसं आपण कैरी, लिंबू, मिरचीचं लोणचं बनवतो ना, अगदी तसंच. हिरवा चारा हवा बंद करून आंबवला जातो. याला म्हणतात फर्मेंटेशन. यात होतं काय की हवा नसताना काही चांगले जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया त्या चाऱ्यावर काम करतात. आणि मग हा चारा वर्षानुवर्ष टिकतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यातले पोषक घटक जसेच्या तसे राहतात. बरं, आता हे सगळं करायचं का? मुरघास बनवणं इतकं फायद्याचं का आहे ते बघूया. आणि हे फायदे फक्त चारा मिळण्यापुरते मर्यादित नाहीयेत, तर ते थेट आपल्या जनावरांच्या पोषणाशी आणि आपल्या खिशाशी म्हणजे आर्थिक बचतीशी जोडलेले आहेत. आणि हा बघा, हा आकडा सगळं काही सांगतो. हा आहे सगळ्यात मोठा आणि थेट फायदा. विचार करा, आपल्या जनावरांना पौष्टिक मुरघास नियमितपणे खाऊ घातला तर त्यांच्या दूध उत्पादनात तब्बल 10 ते 20% वाढ होऊ शकते. म्हणजे विचार करा, सरळ सरळ आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ. फायदे तर इतके आहेत की मोजता मोजता थकून जाऊ. बघा, ऐन दुष्काळात जेव्हा सगळीकडे चाऱ्याची वाणवा असते, तेव्हा आपल्याकडे हा तय्यार आधार असतो. चाऱ्याची जी नासाडी होते ती पूर्णपणे थांबते. आंबवल्यामुळे हा चारा इतका चविष्ट आणि पचायला सोपा होतो ना की जनावरं अगदी चवीने खातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरून महागडा चारा विकत आणण्याचा खर्च वाचतो आणि वर्षभराची सोय होते. म्हणजे काय, बचत पण आणि नफा पण. आता प्रश्न पडला असेल की मुरघास बनवायचा तरी कशापासून? तर बघा, इथे 2 मुख्य प्रकारचे पीक आहेत. एक म्हणजे तृणधान्य, जसं की मका किंवा ज्वारी. यातून जनावरांना मिळते भरपूर ऊर्जा म्हणजे एनर्जी. आणि दुसरा प्रकार आहे डाळवर्गीय पिकं, जसं की लुसन किंवा बरसीम. यातून मिळतं भरपूर प्रोटीन. आता सगळ्यात उत्तम मुरघास कोणता? तर या दोन्हींचं मिश्रण म्हणजे एनर्जी आणि प्रोटीन दोन्ही मिळालं, एकदम बॅलन्स्ड आहार. चला तर मग, आता थेरी खूप झाली. आपण थेट प्रॅक्टिकलकडे वळूया. मुरघास बनवायची ही सोपी पद्धत नेमकी आहे तरी कशी, ते आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. एकदम उत्तम मुरघास बनवायचा असेल तर सुरुवात योग्य तयारीनंच व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, पिकाची कापणी. ही अगदी योग्य वेळेत झाली पाहिजे. म्हणजे कधी? जेव्हा पीक फुलोऱ्यात येतं किंवा मक्याचं कणीस दुधाळ अवस्थेत असतं तेव्हा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलावा. चाऱ्यामध्ये साधारण 60 ते 65% ओलावा हवा. आणि तिसरा नियम, चाऱ्याचे एकदम बारीक म्हणजे साधारण 1 ते 2 इंचाचे तुकडे करायचे. असं केल्याने तो दाबून भरणं सोपं जातं. आता मुरघास बनवायच्या तशा बऱ्याच पद्धती आहेत. काही जण खड्डे करतात, बंकर्स बांधतात. पण आपल्यासारख्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सगळ्यात सोपी, कमी खर्चाची आणि एकदम लोकप्रिय पद्धत कोणती असेल तर ती आहे प्लास्टिक बॅग सायलेज. आणि ही पद्धत तर इतकी सोपी आहे ना, बाजारात आपल्याला हव्या त्या साईजच्या बॅग मिळतात. अगदी 25 किलोपासून ते 500 किलोपर्यंत. करायचं काय, तर कापलेला चारा थराथराने भरायचा आणि प्रत्येक थर टाकला की तो पायाने दाबून दाबून घट्ट करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हवा बाहेर काढणं. आतमध्ये थोडी जरी हवा राहिली तर चारा सडतो, त्याचा मुरघास बनत नाही. सगळी हवा काढली की बॅगचं तोंड एकदम हवाबंद, घट्ट बांधून टाकायचं. झालं आपलं काम. ठीक आहे, पद्धत तर समजली. पण यशस्वी मुरघासाचं गुपित काय आहे? म्हणजे चांगला मुरघास बनवण्यासाठी कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. हवा आणि पाणी हे मुरघासाचे सगळ्यात मोठे दुश्मन आहेत. त्यामुळे बॅगला कुठेही छोटंसं छिद्रसुद्धा पडता कामा नये. बॅग जिथे ठेवली आहे तिथे आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक थर दाबणं तर विसरूच नका. आणि हो, एकदा का बॅग उघडली की ती शक्यतो 4-5 दिवसात संपवायची. कारण एकदा हवा लागली की मग तो खराब व्हायला सुरुवात होते. आणि शेवटी हे एक वाक्य या सगळ्या गोष्टीचं सार सांगतं. मुरघास ही केवळ चारा साठवण्याची पद्धत नसून ती एक गुंतवणूक आहे. म्हणजे बघा, हे फक्त चारा साठवणं नाहीये, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे.
आपल्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यामध्ये, वाढलेल्या दूध उत्पादनामध्ये आणि आपल्या शेतीच्या उज्ज्वल भविष्यामध्ये. ही सर्व उपयुक्त माहिती आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत मिळाली आहे. ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंतही नक्की पोहोचवा. चला, एकत्र मिळून आपली पशुधन संपत्ती वाढूया. धन्यवाद.